ग्रामपंचायत सदस्य जाताडे यांच्याकडून षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज। चला सामना सुरू करा। आता मैदानामध्ये कोणी येऊ नका। चला आपण सामन्याच्या दिशेनं वेळ या ठिकाणी वाया गेला। जेवढा जायचं तेवढा 12:37 आपण जातोय शेवटच्या मॅच कडे। इथे आपण पाहतोय आजच्या या स्पर्धेनिमित्त आमदार चषक 2025 एक शानदार स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आता शेवटची भेट आहे। इथे बॅटल होईल कामोठा विपक्ष सावळा। एका बाजूला रोशन असेल तर दुसऱ्या बाजूला अक्षय असेल, दुसऱ्या बाजूला किरण पवार असेल तर या बाजूला बारक्या कांबळे असेल। मोठ्या मोठ्या खेळाडूंमध्ये होणारी मोठी लढत, बिग बॅटल। एकदा जोरदार टाळ्याने आपण शुभेच्छा देऊयात दोन्ही संघांसाठी। टाळ्यांचा आवाज। पहिला बॉल हवेमध्ये आहे। इथे मात्र काय घडलंय? येस, रोशन मात्रे आलाय कॅचच्या खाली। टाळ्यांचा आवाज झालाय, सिट्यांचा आवाज झालाय। काय येऊ नये, किरण पवारला पहिल्याच बॉलवर मात्र माघारी जावं लागतंय। मोठी विकेट, फार मोठी विकेट सापडली आहे। पहिल्या सामन्यामध्ये देखील पहिल्याच बॉलमध्ये किरण आउट झाला होता। चालू सामन्यामध्ये देखील आता आपण पाहतोय किरण पहिल्या बॉलवर आउट झालाय। नवीन खेळाडू मैदानाच्या आत अनिकेत केदारी नावाचा हा खेळाडू राज केदारी आहे नॉन स्ट्राइक एंडला। निकू गुवारीला मिळालेली पहिली सफलता। उलट्या दिशेनं पळत या ठिकाणी कॅच टिपलाय। भारतीय संघानं मिळवलेला पहिला वर्ल्ड कप आणि कपिल पाजीनं पकडलेली उलट्या दिशेनं ती कॅच, या सगळ्या आठवणी आता ताज्या केल्या। दुसऱ्या बॉलची फेकी केली जाईल। एवढे चांगला बॉल आहे, अपील केलाय। येस, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट। दांडी गोल केली आहे। फर्निचर डिस्ट्रॉइड झालंय, उद्ध्वस्त केल्यात यष्ट्या। मनसुबांवर पाणी फिरला जातोय। आलेल्या पहिल्या 2 बॉल मध्ये 2 मोठ्या विकेट्सला आपण पाहिलं। अनिकेत केदारी आल्या पावली माघारी गेलाय। काय गोलंदाजी आहे निकू गोवारीची, अफलातून गोलंदाजी। चांगला स्पेल त्याच्या माध्यमातून पडतोय। नवीन खेळाडू मैदानामध्ये जाईल अक्षय केदारी। सध्याच्या घडीला सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये आपण पाहिलं थंब लावून माघारी परतणारे हे 2 खेळाडू। धावा आहेत 0। 2 विकेट्स पडल्यात। फार मोठ्या सफलता प्राप्त केल्या निकू गुवारीनं। चला स्पीडअप करा, सामना स्पीडअप करा। विकेट हॅट्रिक बॉल आहे निकू गुवारीसाठी, एक नामी संधी। ॲडी कांबल्यांच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस या विकेटसाठी येईल यावेळी। ओ हो, काय बॉल आहे, इट्स अ परफेक्ट यॉर्कर। पायाची बोट चेसणारा बॉल, क्रिकेटमध्ये ज्याला ब्रह्मास्त्र बोललं जातं। बॅट आणि शूजच्या अगदी मध्ये बॉल टाकला गेला, जिथे फलंदाजाला संधी नव्हती। एक धाव या ठिकाणी नक्की मिळाली। यावेळेस चांगली गती, चांगली विकेट किपिंग देखील पाहायला मिळते। सुशांत पाटील आपण मंचकावर या, सन्माननीय आयोजक आपली वाट पाहत आहेत।
यावेळेस अपील केलं जाईल. लाऊड अपील होतं परंतु अपील पंचांना फेटाळून लावलंय. अप्रतिम स्पेल, अप्रतिम गोलंदाजी. निकू गुवारीने आतापर्यंत 5 चेंडू रिलीज केलेत, फक्त 1 धाव दिली आहे. काय गोलंदाजी आहे, 2 विकेट्स. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. महत्वाच्या सामन्यामध्ये निकू गुवारीचं फार मोठं योगदान पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल या षटकातला. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेने पॅडल स्वीप केलाय, त्या ठिकाणी फ्लंबल पडला, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. अंततः शेवटच्या बॉलवर आलेला हा चौकार. थोडासा दिलासा सावळा संघाला या ठिकाणी मिळेल. एकूण धावा मिळतील 4, टोटल धावा होत आहेत 5. 2 बाद 5 अशी स्थिती आहे पहिल्या षटकानंतर. 30 यार्ड सर्कल मधलं P1चं पहिलं षटक. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय इक्बाल नावडेकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यानंतर त्यांच्या समेत आपण पाहतोय असलम खोत साहेबांचं देखील शुभ आगमन. बहुजन समाज वंचित आघाडीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्या समेत आपण पाहतोय उद्योजक अनिल म्हात्रे साहेबांचं देखील शुभ आगमन. नागझरी गावाकडून बिलॉंग करणारे हे व्यक्तिमत्व या ठिकाणी येत आहेत. खरं तर क्रिकेट म्हटलं ना तर सर्व जातींना, सर्व धर्मांना, सर्व रंगांना जोडणारा एक क्रिकेटचा खेळ आहे. आणि आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या मुस्लिम बांधवांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहतोय. त्यांचं आपण विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आयोजित आमदार चषकामध्ये मनापासून स्वागत करतोय. आणि स्वागत करत असताना इथे आणखी एक विकेट येते. येस, यावेळेस मात्र विकेट टाळ्या आल्यात, परंतु तिसऱ्या अंपायरकडे आपण जाऊयात. इथे तिसऱ्या पंचांकडे आपण रिव्ह्यू, बॅट्समन रिव्ह्यू. अंपायर कॉल. सन्मान्य अतिथी कक्षामध्ये मान्यवरांची लागलेली उपस्थिती आपण पाहतोय. आपण जी क्रिकेटच्या माध्यमातून पाहतोय सब डिसिजन आहे. पंच या ठिकाणी वारंवार तपासणी करतायत. इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा आलाय तिसऱ्या पंचांकडून या ठिकाणी आपण पाहिलाय. याच दरम्यान आपण पाहतोय मंचकावर आलेल्या मान्यवरांची उपस्थिती आणि त्यांचा सन्मानाचा सोहळा. विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान म्हटलं ना तर एक नाव आहे, ब्रँड आहे. आज आमदार चषक आणि तथा विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे आदरणीय श्री राहुल भाऊ बोर्डे यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय आदरणीय श्री इक्बालजी नावडेकर साहेबांचा यथोचित मान सन्मान या सोहळ्याप्रती या ठिकाणी केला जातोय. तदनंतर त्यांच्या सभेत आपण पाहतोय आदरणीय श्री असलमजी खोत साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. अध्यक्ष आहेत बहुजन विकास संस्थेच्या माध्यमातून त्यांचं कार्य आपण पाहतोय. तदनंतर आपण पाहतोय त्यांच्या सभेत सन्माननीय नगझरी गावाचे उद्योजक अनिल म्हात्रे साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ आगमन झालंय. त्यांचा सन्मान विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय राहुल भाऊ बोर्डे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मान्यवरांना समर्पित केला जातो. इतक्या उशिराने येणारी ही मान्यवरांची उपस्थिती हीच तर खास ओळख आहे विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानची आणि अध्यक्ष राहुल भाऊ बोर्डे यांची.
आज त्यांच्या कार्याची पावती रात्री उशिरापर्यंत 1:15 आलेली माणसं ही खूप काही सांगून जातात. त्यांचं आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. आज आपण आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ या ठिकाणी खर्ची घातलेला आहात, त्याबद्दल निश्चितपणे तुमचा आभार व्यक्त करतोय. कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये आपण पाहतोय मान्यवरांची असणारी ही उपस्थिती आणि त्यांना दिला जाणारा हा सन्मान आहे. प्रत्येक भागामध्ये प्रत्येक विभागामध्ये आज मात्र एक कार्य पोहोचवण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. मान्यवरांची विशेष आभार आपण या ठिकाणी व्यक्त करू आणि चलू मैदानाच्या दिशेनं ज्या ठिकाणी आपण पाहतोय कामोठा विपक्ष सावळा या दोन संघादरम्यान युद्ध सुरू आहे. पण युद्धभूमीमध्ये सध्याच्या घडीला कामोठा पुढे आहे. इथे फुलटॉस बॉल टायमिंग चाललेलं नाहीये. डॉट बॉल येतोय. वारंवार डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 10 बॉल झालेत आणि केवळ 7 धावा खर्च केल्यात. रोशन म्हात्रे यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. ॲडी कांबळे यांच्या वतीने या ठिकाणी पारितोषिक लावण्यात येते. डान्सिंग द ग्राउंड इथे मात्र टायमिंग झालेलं नाहीये. एकच धाव मिळतीये. एका धावेवर समाधान आहे. घरच्या आपल्या प्रेक्षकांसमोर खेळ करत असताना कशा पद्धतीने किती आत्मविश्वासाने या ठिकाणी खेळ करतायत पाहतोय आपण. कामोठे गावाचे खेळाडू आणि आत्मविश्वास तेव्हाच येतो तुमच्याकडे अभ्यास असतो. असाध्य ते साध्य करते कारण अभ्यास तुका म्हणे. इथे तुकारामांनी सांगितले की अभ्यासाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. इथे चांगला बॉल लॉंग ऑफच्या दिशेनं चांगला फटका पण तितक्याच चांगला कॅचला पकडलं जात आहे. विकेट आली आणखी एक. नीरजनं मात्र त्या ठिकाणी कॅच पकडलाय. एका मागून एक पडले जाणारे विकेट. मागील 3 ते 4 टुर्नामेंट मध्ये कामोठा संघाचा परफॉर्मन्स एक उच्चस्तरीय आहे. मग त्यांना आपण पाहिलंय गव्हाणची नाईट गाजवली. तदनंतर आपण चिंचपाडाला पाहिलं आणि आता आजही स्वतःच्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसोबत टाळ्यां आणि शिट्ट्यांसहित प्रेक्षकांची मन जिंकणारा परफॉर्मन्स. रोहनसाठी या ठिकाणी रोशनसाठी मात्र 200 रुपयाचं कॅश प्राइज ॲडी कांबळेच्या वतीने या ठिकाणी आलंय. विकेटसाठी देण्यात आलं होतं. इथे रात्री उशिरापर्यंत आपण आपल्या पत्रकार बंधूंची देखील उपस्थिती पाहतोय. सकाळच्या आजच्या सर्व घडामोडी सकाळी ठीक 7 वाजता तुम्हाला तुमच्या या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून समाजामध्ये पोहोचवल्या जातात. लोकशाहीचा चौथा स्तंभ. उद्या बरोबर 3 वाजताचं रिपोर्टिंग असणार आहे. सर्व संघांना आपण विनंती करू की उद्या 3 वाजताचं पहिल्या सामन्याचं रिपोर्टिंग या ठिकाणी असेल. तेव्हा सर्वांना आपण विनंती करू की टाइमावर जर आला नाहीत तर सुरुवातीच्या पहिल्या सामन्यापासून आपण षटकं कमी करणार आहोत. दोन षटकं 8 धावा. चला सामना स्पीडअप करा. आताच्या घडीला बॅट चेंज करणं म्हणजे अनवधानानं क्वचित घटना घडते. 20 वर्ष पाठीमागे गेला तर स्ट्राईक एंडला बॅट असायची, नॉन स्ट्राईक एंडला फळी असायची. पण तरी देखील क्रिकेट किती वेगवान होतं. आता सगळ्या गोष्टी आहेत परंतु क्रिकेटमध्ये वेळेचं मॅनेजमेंट नाहीये. ही सगळ्यात दुखावणारी गोष्ट. या दरम्यान आपण पाहतोय इक्बाल शेठ नावडेकर यांच्या वतीने एक अनोखं बक्षीस आहे. मग कोणीही करा. 3 विकेट्स घ्या, 3 चौकार मारा किंवा 3 षटकार मारा. रोख पारितोषिक 2000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्याकडून या ठिकाणी देण्यात येईल. मग ते एका टीमला सपोर्ट करत नाहीये, ते दोन्ही टीमला सपोर्ट करतायत आणि दोन्ही टीम नाही तर ते क्रिकेटला सपोर्ट करतायत आणि अशी बक्षिसं येणं फार गरजेची आहेत. तर त्यांचं देखील आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. 8 धावा 3 गडी बाद
13 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. फुलटॉस बॉल आहे. इथे मात्र काय घडले पहा. इतकी वाईट वेळ आहे की फुलटॉस बॉल देखील आता सध्या बॅटवर येत नाहीयेत. हा बॅट पॅच असतो. कधी कधी क्रिकेट खेळताना किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये कितीही प्रयत्न केलेत ना तरी तुम्हाला अपयशाला सामोरे जावं लागतं. हरीश्वर राय बच्चन यांनी छान सांगितले की लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एक नन्ही चींटी चढ़ती है दाना लेकर, 100 बार गिरती है फिसलती है, गिरकर चढ़ना चढ़कर गिरना उसका नाह करता है, आखिरकार उसकी कोशिश बेकार नहीं होती है क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है. या आयुष्यामध्ये ज्यानं मेहनत केली, ज्यानं प्रयत्न केले ना त्यांना यश हे निश्चित आहे. भले ते उशिरा येईल पण प्रयत्न करणं सोडू नका मित्रांनो. पुढचा बॉल यावेळेस आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. उशाळ भूत नजरेनं पंचांकडे पाहिलं गेलं. वाईटची दाद मागितली गेली. अंपायरनं अपील फेटाळून लावलंय. आपण पाहतोय मंचकावर मान्यवर एकाच फ्रेम मध्ये फोटो खेचतील. इथे मात्र 9 धावांवर 3 ही स्थिती आहे. सावळा संघाला इथे काय घडलंय. अपील केलं गेलं. लोवर फुल टॉस फुटवर येणारा बॉल, वेगवान थ्रो आणि पुन्हा एकदा लेग बाईटच्या माध्यमातून येणारी धाव आहे. पहा राज केदारी याचं बॅटिंगचं उदाहरण बघा. जो पहिल्या मॅचला मॅन ऑफ द मॅच झाला ना त्याच्या आता बॅटिंगचं गुणांकन पाहिलं तर 10 चेंडूमध्ये केवळ 5 धावा. वेळ बदलायला वेळ लागली नाहीये मित्रांनो. वेळ फार शिकून जाते. एका रात्रीमध्ये एक निर्णय आला की दुसऱ्या दिवशी पहाटे जे राजगादीवर बसणार होते ते प्रभू रामाना दुसऱ्या दिवशी 14 वर्षाचा वनवास लागला. वेळ आहे मित्रांनो. फिल्डिंग रिव्ह्यू आपण या ठिकाणी पाहूया. इथं पाहिलं जाईल चिक्रिकच्या माध्यमातून. पण समोरच्या अँगलनं दिसत नाहीये आणि मागच्या अँगलनं देखील चेक केलं जाईल वारंवार. आपण पाहतोय रिप्ले मध्ये तिसरे अंपायर पाहणी करतील. एका एका धावाची किंमत आहे का, एका एका धावेसाठी एका एका विकेटसाठी या ठिकाणी चेक केलं जात आहे. एक अंक फार महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही शाळेमध्ये असता एका गुणाला किंमत आहे. तुम्ही निवडणुकीमध्ये जाता तुमच्या एका मताला किंमत आहे. फुटबॉलमध्ये असता एका गोलला किंमत आहे आणि कबड्डीमध्ये तुमच्या एका गुणाला किंमत आहे. क्रिकेटमध्ये एका धावेला आणि आयुष्यामध्ये एका श्वासाला किंमत आहे. एक 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 फार महत्वाची गोष्ट सांगून जातो मित्रांनो. आता एका एका धावेसाठी संघर्ष. इथे मात्र तिसऱ्या पंचांचा डिसिजन अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे. काय यावेळेस वेळ घेतला जातोय त्याला कारणही आहे कारण इथून ट्रॉफीच्या दिशेनं पाऊल पडणार आहे मित्रांनो. दोन्ही अँगलनं आपण पाहिलंय. फ्रंट कॅमेऱ्यानं पाहिलं, बॅक कॅमेऱ्यानं पाहिलं. फ्रंट कॅमेऱ्यानं आपण गोलंदाज बरोबर क्रिजच्या मध्ये येतोय आणि बॅक कॅमेऱ्यानं विकेट किपर मध्ये आहे. त्याच्यामुळे ऑन फील्ड अंपायर जो डिसिजन देईल त्या डिसिजनवर आपण आता अमल राहू. जो काही निर्णय असेल पंचांचा त्याच्या दिशेनेच आपण जाऊ. वाईट बॉल. पुढचा बॉल आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चांगलं कमबॅक केलं. डावं उजवं कॉम्बिनेशन. डाव्या हाताच्या गोलंदाजाला जर पाहिलं ना तर त्यांच्याकडे एक चालाकी असते, स्विंग असतो. नॅचरल अँगलला जरी बोट फिरवली नाही ना तरी त्यांचा बॉल हा अपेक्षित बाहेर निघतो.
आणि जर तुमच्याकडे फिरवण्याची कला असेल तर तो अधिक बाहेर निघतो. पुढचा बॉल यावेळेस स्विच केलाय, रिव्हर्स स्वीप, हवेमध्ये बॉल, खेळाडू आलाय तिथे मात्र नीरज मात्रेनं आपल्या वज्रमुठीमध्ये कॅचला केलंय कैद. टाळ्यांचा आवाज झाला, चांगला फटका होता, पण काय क्षेत्ररक्षण लावले बघा. याला म्हणतात प्लॅनिंग, याला म्हणतात रणनीती. गरज आहे मेरिटनुसार, गोलंदाजीनुसार क्षेत्ररक्षण, फलंदाजाचे डावपेच प्लस मायनस सगळ्या गोष्टी अभ्यासून जेव्हा आपण चक्रव्यूह बांधतो ना त्याचा फायदा आपल्याला होतो. बऱ्याचदा आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. कोणता खेळाडू, त्याची बाजू ताकद काय, तो एक्स्ट्रा कव्हर खेळतो, त्याच्याकडे रिव्हर्स स्वीप आहे का, त्याच्याकडे पूल आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर गोलंदाजी आणि तसं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. कामोठे संघ केवळ उतरला नाही तर प्लॅनिंग करून उतरलाय. चांगली रणनीती आहे. चांगली गर्दी आपण आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. पण अशीच गर्दी मित्रांनो आता थिएटरमध्ये जाऊन करा, कारण महाराष्ट्राच्या दुसऱ्या छत्रपतीच्या वर जितकं अन्याय झाले ना त्या छावाला आपण आता परत एकदा सत्य घटनेच्या माध्यमातून थिएटरमध्ये पाहतोय. तेव्हा तमाम मराठी माणसानं किंवा किंबहुना प्रत्येक माणसानं छावा हा समजून घेतला पाहिजे. आणि त्याचा इतिहास, जो अनपेक्षित इतिहास खोट्या पद्धतीनं समाजासमोर मांडला गेला, तो इतिहास आता कुठेतरी आपल्या समोर येतोय. नक्की बघा चित्रपट. यावेळेस चांगला तडाखा दिलाय, पुल केलाय, यावेळेस काऊ कॉर्नर मध्ये जातोय षटकार. हा ट्रॅकर बॉल, शॉट ऑफ लेंथ, पुल पहा, प्रॉपर वेळ होता फलंदाजाकडे. टोटल धावा मिळतील 6, 17 धावा. बऱ्याच आपण पाहिलंय की पहिल्या 1, 2, 3 षटकामध्ये धावा आलेल्या नाहीत, परंतु शेवटच्या षटकांमध्ये मॅचचं मुवमेंट धावांनी आणि षटकांनी बदलवून टाकलाय. सावळा संघ ते चित्र उभं करेल का? पुढचा बॉल कुदूट काढलाय, यॉर्कर पद्धतीचा बॉल, धाव घेतली नाहीये. जास्तीत जास्त संधी इथे दिली जाईल रोहित केदारी याला, कारण आपण पाहिलं त्याच्या बॅटमधून षटकार आला आणि आता एकेरी दुहेरीपेक्षा सावळा संघाला षटकारांची गरज आहे. इथून 1-2 षटकार अजून बसले ना तरी सामन्यामध्ये रंजकता येऊ शकते. पुढचा बॉल फुलटॉस बॉल आहे, इथे या चेंडूवर देखील धाव घेतली जात नाहीये आणि गोलंदाजाचा मनसुबा देखील चांगला आहे. पडला तर लोअर फुलटॉस नाहीतर यॉर्कर. चांगली रणनीती आतापर्यंत गोलंदाज बारक्या कांबळेने या ठिकाणी ठेवली आहे, अनुभव आहे त्याच्याकडे. फुल आलाय, यावेळेस मात्र तडाखा दिलाय स्ट्रेट टू द बॉलर. इट्स अ बिग सिक्सर. 6 धावा. हिरो वर्सेस हिरो, कारण दोन्ही संघाचे हे जे खेळाडू आहेत त्यांना सामना जिंकून दिलाय. बारक्या कांबळेचा तो मगाशीचा यॉर्कर पहिल्या सामन्यामध्ये पाहिला असेल, जेव्हा 2 चेंडूमध्ये तुम्हाला 8 डिपेंड करायच्या होत्या आणि काय बॅटिंग केली होती. पुढचा बॉल यावेळेस चांगला बॉल आहे, 1 धाव पळून काढले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? येस, नक्कीच यावेळेस दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल. लंबड पडला, इथे 2 धावा मिळतील. 2 धावेनिशी एकूण धावा आपण पाहतोय 25 धावा धाव फलकावर लागल्यात. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी असेल. एखादा षटकार, मॅचचं मुवमेंट, गोलंदाजाला काहीशी मदत, काहीसा पुरेसा वेळ, तसं घडेल का? बारक्या कांबळ्याने एक खालाय, तर मात्र 25 धावा धावफलकावर आहेत. पुढचा बॉल फुलटॉस बॉल आहे, स्ट्रेट टू द बॉलर. ते मात्र चांगलं फिल्डिंग केलंय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. यावेळी मात्र आपण पाहतोय दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद. षटक संपलं जाईल. चौथं. 4 षटकानंतर धावसंख्या आपण पाहिली तब्बल 26 धावा. मात्र 27 धावांचं लक्ष्य आहे. एक छोटस माफक असं आव्हान आणि त्याला डिपेंड करण्याचं फार मोठं आव्हान सावळा संघाच्या गोलंदाजाच्या मनामध्ये असेल. काय घडेल एकंदर या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आजच्या या स्पर्धेमध्ये विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आयोजित
आमदार चषक 2025 चे सन्माननीय आयोजक तथा विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय श्री राहुल भाऊ बोडे यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आपण आज या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल निश्चितपणे मी स्वतःला या ठिकाणी धन्य मानतोय. तुर्तास माझी वेळ या ठिकाणी संपली जाईल. या आजच्या दिवसाचा शेवट रायगड आणि महाराष्ट्राचे भारदस्त आवाजाचे समालोचक आणि त्यांच्याच आवाजातून आपण आजच्या दिवसाचा शेवट करू. मी विनंती करेन पुढील उत्तरार्धामध्ये मच्छिंद्र पाटील सरांना. थँक्यू. थँक्यू. तरी आपण अतिशला सन्मानित करूया. व्हेरी गुड जॉब अतिश. अतिश पाटील उत्कृष्ट निवेदक आहे. शब्दांचा भंडार आहे त्यांच्याकडं. या पण त्यांना सन्मानित करूया. थँक्स अतिश. थँक्स फॉर कमिंग अँड थँक्स फॉर गिव्हिंग व्हेरी प्रेसियस टाइम फॉर दिस बिग इव्हेंट. लॉट ऑफ थँक्स. चला टीम मिटिंग घेऊ नका. आपण 27 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. या सूचना आमच्या नसतात. लक्षात असू द्या. आम्हाला जे आयोजक सांगतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हे प्रेक्षक बघा आज विकेंड आहे म्हणजे सॅटर्डे. उद्या संडे आरामात झोपू शकता तुम्ही. पण प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. 27 धावा कुटायच्या मैदानावरती. कांबोटा म्हटलं तर आमचे मेघना शेठ असतील, आमचे संजय. या अतिशांचा पण सन्मान करूया. या अतिश पाटील थँक्यू सो मच. 27 धावा किती धावा कुटायचे रे बाबू? 27. चला अतिशला बघू शका स्क्रीनवरती. आमचे भाऊ सर्वांचे लाडके सन्माननीय राहुल भाऊ यांचे शुभ असते त्यांना मी सन्मानित करतोय. थँक्यू अजित अतिश. व्हेरी गुड जॉब. 27 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. कामोडामध्ये आमचे मेघना शेठ असतील, संजय म्हात्रे असतील, आमचे अरुण शेठ असतील, स्थायी समिती सभापती आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्मान्य सकाराम पाटील दादा असतील. या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय आणि लगेच बोलतोय 27 धावांकडं. आज सोनू पाटील यांचा वाढदिवस आहे. हार्दिक शुभेच्छा सोनू पाटील. वाढदिवसाची भेट जर असेल तर तुम्ही हा सामना जिंकून दिलात तर ट्रॉफी मिळणार आणि ती खरी भेट असणार आहे. एडी कांबळे यांच्याकडे 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आले तुम्हाला. चला सामना सुरू करा. वाजलेत 1:05. डे नाईट स्पर्धा आहे. डे नाईट स्पर्धा 12ला संपली तर ठीक, 1 नंतर संपली तर फायदा नाही तिचा, मग ती नाईट स्पर्धा झाली. हे लक्षात असू द्या. लक्ष्मण या आपण बाहेर. लक्ष्मण दादांची भरपूर मेहनत आहे. उद्या स्पर्धा संपल्या तर 2 दिवस आराम करू द्या त्यांना. येस. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. वेलकम टू ना बॅक टू क्रिकेट. रात्रीचे वाजता ते मध्यरात्रीचे 1:04 आणि 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. सावले वर्सेस कांबोड यांच्यामध्ये अनुपदादांचा संघ आहे. स्वागत आहे अनुपदादा तुमचे देखील. जासीवरनं सामना एन्जॉय करतात तेच पॅकर्स आहेत. गोलंदाज तयार. ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस डाऊन द लाईन. फलंदाज ऑन साइड घेण्याचा प्रयत्न करत होता. मिडविकेटच्या डोक्यावर चेंडू एक्झिक्यूट करायचा होता. नाही जमलं. डॉट डिलिव्हरी. अशा रीतीने गोलंदाजी करावी लागेल ती सावले संघाला. विवेक कुरंगले एक मोठं नाव आहे क्रिकेटच्या माध्यमातून. रोशन मात्रे स्टाकनला नॉसेल सोनू पाटील. ओ लवली डिलिव्हरी वन्स अगेन. आता मध्ये चेंडू डाऊन द लाईन. मगाशी गुडलेस पॉवरनं डाऊन द लाईन. सिद्धी दत्तात्रय गोवारी 3 षटकार 3 चौकार 2000. कांबोटेकरांचं एटीएम नेहमी खुलं असतं. मात्र मार्च एंडिंग विसरू नका. इन्कम टॅक्स धार देखील भरू शकेल कांबोटा गावावरती. तर भरपूर पैसा कांबोटा गावामध्ये. थँक्यू सुशांत. गोलंदाज तयार. व्हेरी गुड बॉलिंग. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. लवली हिट. चेंडू गॅपमध्ये. या सिटीज मध्ये वेगानं पाठलाग केला चेंडूचा. फार वेगानं चतश पुढे निघून गेला होता. राज केदारी जवळ राज केदारीने 19 पावलांचं अंतर कापलं आणि 2 धावा अडवल्यात संघासाठी. गुड फिल्डिंग. 2 धावा धावसे केला आकार. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा. कांबोडे संपूर्ण गाव आहे मात्र शांत आहे. मगाशी 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज होती. बारक्याने डॉट चेंडू फेकला. कांबोटा गाव जागा झाला. आता मात्र शांत आहे. कधी जागा होईल सांगता येत नाहीये. बघायचं जागा राहणार की झोपेतच राहणार. गोलंदाज तयार.
लवली हिट. आता मध्ये कामोठा जागा होणार बघा. लगेच टाळ्यांचा कडकडाट चारी बाजूनं आणि षटकार लावलाय. येस, रिकामले यांच्याकडनं जर कामोठा संघ विन झाला तर 1000 रुपयाचा पारितोषिक. क्या बात आहे. हे प्रेम आहे कामोठावरती, मात्र विसरून चालणार नाहीये सावळा संघाला. हा संघ कधीही भरारी घेऊ शकतोय. विकेट किपरच्या मागे बघा, जवळ तुम्हाला किरण पवारला पकडून एकूण 6 खेळाडू विकेट किपरच्या जवळच. एक शॉर्ट टर्नमॅन, फ्लाइंग स्लिप, शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट कव्हर, आणि विकेट किपरच्या मागे ऑन साइडला शॉर्ट पॉइंट लेग आणि समोर शॉर्ट लेग. 6 खेळाडू आहेत. जाऊ दिलं वेळ लेफ्ट. चांगला निर्णय. माहिती होते चेंडू वाईट जाणार. चेंडू टप्पाबंतर दिशा भरकटला आणि पंचाने सांगितलं इट्स ॲब्सोल्युटली वाईट. धावसंख्या दापलकरती 9:27 धावा कुठायच्या आहेत. 1/3 धावसंख्या धाव झाली मैदानावरती. 18 धावांची गरज आहे मैदानावरती फक्त. टाकेला फलंदाज रोशन यार कांबळे यांच्याकडे षटकार मारला ह्या चेंडूवरती. तर 1000. व्हॉट अ शॉट. ग्रेट टायमिंग. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंडू आलाय. पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं या मध्ये स्वागत करण्यासाठी. येस, थँक्यू. या कांबळे यांच्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता कांबळे झोपणार नाहीये, कारण कांबळे संपूर्ण गाव आहे मैदानावरती. स्वागत आहे. हे क्रिकेटचं नाते आहे. कांबळे आणि क्रिकेट यांचं फार मोठं नातं आहे. धावसंख्या दाबा कधी 6 वाढते. एकूण धावसंख्या फ्ला होते 15 वरती. 6 केला फलंदाज रोशन मात्रे, त्याला 7 देईल सोनू पाटील ज्याचा वाढदिवस आहे. ग्रेट बॉलिंग. चेंडू ऑन साइडला घेण्याच्या नादामध्ये ब्लाइंड स्ट्रोक केलाय आणि मात्र पंचांचा इशारा. षटकाची सांगता सोनू पाटील संपूर्ण 6 चेंडू नॉस्टकला राहिला. 14 धाबा कुठून काढला रोशन मात्रेनं आणि आता समीकरण सोपं झालंय. धावसंख्या दापलकावरती वाईटची एक धाव, 15 धाबा, 7 चेंडू फेकले गोलंदाजानं आणि 29 धावांची गरज असताना आता 18 चेंडू आणि फक्त 12 धावांची गरज आहे. 27 धावांची गरज होती आणि धावसंख्या 15. आता चेंडू राहिले ते 18 आणि गरज आहे 12 धावांची. सोपं समीकरण. प्रेक्षकांचं मनापासून धन्यवाद देतोय. पहिल्या चेंडूपासून उदंड प्रतिसाद दिला आपण. उद्या देखील या. उद्या यायला विसरू नका, तर तुमच्याशिवाय स्पर्धा अधुरी आहे. बलचंद्र माते साहेबांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम. जय रुटे आलाय गोलंदाजीमध्ये. 18 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. सिद्धी गोवारी यांच्याकडे बॅक टू बॅक 2 षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. कामोठे गाव मोठं आहे आणि का मोठी गाव आहे, का मोठे झालेले गाव आहे याच्यावरून तुम्हाला कळलं असेल. अजून एक मोठा फटका. व्हॉट अ शॉट. एक्सलंट स्ट्रोक. हा बॅकली ट्रिमेंडस फॉर वंडरफुल टायमिंग. अमेझिंग शॉट दॅट वाज ओव्हर द टॉप ऑफ द लॉंग ऑन अँड दॅट्स अ 6. बर्थडे बाय सोनू साठी एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. सिद्धी दत्तात्रय गोवर यांच्यानं अजून एक षटकार मारला तर मात्र सोनूला 2000चा पारितोषिक. 17 चेंडू आणि फक्त 6 धावांची गरज. अरे बर्थडे आतमध्येच. क्या बात है. ये पब्लिक है, सब जानती है. एकदा जोरदार टाळ्याने सोनूला आपण शुभेच्छा देऊया. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सोनू. क्या बात है. हे प्रथम दर्शनी घडते मैदानावरती. एवढं प्रेम क्रिकेटवरती, एवढं प्रेम खेळूंवरती. आज आपण पाहिलं रजत मुंडे मॅन ऑफ दी बेस्ट बॅट्समॅन ठरला IPL मध्ये. 25,000 रुपये 25 लाख रुपये मिळाले आणि अक्षय कुमार यांच्या शुभास्ते त्याचा सन्मान झाला. हा क्रिकेटचा सन्मान आहे मित्रांनो. हा क्रिकेटचा सन्मान आहे. आज आकाश तारेकरने 26 चेंडू मध्ये 51 धावा कुठल्या IPL मध्ये आणि अमिताभ बच्चन स्वतः टाळ्या वाजवत होता. हा सन्मान आहे क्रिकेटचा आणि हा सोनूचा सन्मान केलाय मैदानावरती. क्या बात आहे सोनू. चला आमचे बॉल बाय लक्ष्मण. क्या बात आहे. लक्ष्मणला देखील आम्ही विसरणार नाही आहोत. एकटे केक खाऊ नका, लोकांना वाटा, कारण वाटणीमध्ये सुख असतो. सिद्धी दत्तात्रय गोवारे यांच्याकडे ह्या षटकारासाठी 2000चा पारितोषिक. चला सोनू, 6 धावांची गरज आहे फक्त. 17 चेंडू आणि फक्त 6 धावा. सामना एवढ्या लवकर फिनिश होईल वाटलं नव्हतं. मात्र सोनूने केलेली करामत आणि त्याला साथ दिलेली फलंदाजीमध्ये रोशन म्हात्रेने 14 धावा कुठल्यात. 20 धावा, 6 धावांची गरज आहे. एक चेंडू वाईट आलाय. गुड बॉलिंग. अमरेला क्षेत्ररक्षण विकेट किपरच्या मागे आणि फलंदाज बाद देखील झालाय. चांगलं अपील होतं आणि फलंदाज सोनू बाद झालाय. 6 धावांची गरज आहे. अक्षर रिप्ले बघा फ्रंट अँगलला जिक्रिकच्या माध्यमातून.
ऑन साईडला खेळायचं होतं, इनर एज लागली आणि फलंदाज बाद. गुड जॉब बिहाइंड स्टंप. विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक. Yes, taken beautifully, and this is a good finish. पहिला धक्का. सोनी इज वॉकिंग बॅक. नवीन फलंदाज बारक्या कांबळे. क्या बात आहे. मगाशी 3 चेंडू मध्ये 3 षटकार. 11 नंबरची जर्सी परिधान केली बारक्यानं आणि तोच फलंदाज 1 और 1 11. एडी कांबळे यांच्याकडे षटकार मारून जर सामना फिनिश केला तर 500 रुपयाचा पारितोषिक. राहुल बोर्डे आमचे अध्यक्ष देखील आहेत आणि ॲज अ आयोजक स्वागत आहे तुमचं देखील. क्या बात आहे. फक्त टक केलंय. रोशनला संधी दिली कारण बाईक देखील आहे. रोशन बाईकच्या रेसमध्ये आहे. नको 15 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. रोशनसाठी देखील तीच. षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. आमचे प्रेक्षक देखील फार समजदार आहेत. 15 चेंडू 5 आहे. पब्लिक हे सब जानती है. लवली हिट. चेंडू खांबोटे गावामध्ये आणि सामना जिंकला कांबोटे संघानं. बारक्याने का स्ट्राईक दिली रोशनला. रोशनचे मी मगाशी कौतुक केलं होतं आणि कांबोटे संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालाय. ट्रँग्युलर मध्ये संघाला हार्दिक अभिनंदन. हार्ड लक सावले टीम. प्रेक्षकांचा आभार. उद्या यायला विसरू नका. उद्या शेवटच्या स्पर्धेचा आमदार चषकाचा. रोशन यांचे वडील देखील मंचावरती आहेत. स्वागत आहे तुमचं. बालचंद्र म्हात्रे.